नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 6 स्टँडर्ड न्यू सिलेबस जो आहे त्यातलं पहिलं चॅप्टर 3 डायमेन्शनल शेप्स यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आपण बघणार आहोत. बाकी या सगळ्या गोष्टींवर ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. त्या कन्सेप्ट तुम्ही नसेल बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या अगोदरच्या सगळ्या कन्सेप्ट समजून घेऊ शकताय. आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 जो आहे तो आपण बघूयात. तर प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 बघितला तो अतिशय सोपा आहे. पहिला क्वेश्चन्स यामध्ये आपल्याला दिलेला आहे की कंप्लीट द टेबल बिलो. हा जो टेबल आहे तो आपल्याला फक्त कंप्लीट करायचा आहे. याच्यामध्ये काय दिलं की पिरामिड दिले, तिथं बघा पिरामिड किंवा प्रिझम दिलेले आहेत आणि आपल्याला इथे हे जे 1 2 3 4 5 पॉईंट दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे. जसं की इथं बॉटम इथं दिलेलं आहे बघा प्रिझम, ट्रायंग्युलर प्रिझम जो आहे त्याचा बॉटम फेस दिलाय. बॉटम फेस जर बघितला तर तो ट्रायंग्युलरचा असणार आहे. ओके. आणि ट्रायंग्युलर पिरामिडचा सुद्धा बॉटम फेस बघा इथं तुम्हाला ट्रायंग्युलर दिसतो. हा ट्रायंगल दिसतो. म्हणजे खाली बेसला काय आहे बाबा ट्रायंगल आहे तर त्याचा तो ट्रायंग्युलर फेस असणार आहे. ओके. त्यानंतर नंबर ऑफ व्हर्टायसिस. इथं व्हर्टायसिसचा विचार केला तर बघा 1 2 3 4 5 आणि 6 व्हर्टायसिस इथं आहेत, म्हणून इथं लिहिलं 6. इथं ट्रायंग्युलर पिरामिडमध्ये बघितलं तर 1 2 3 4 व्हर्टायसिस आहेत. नंबर ऑफ एजेस जर बघितलं तर एजेसचा जर विचार केला तर एजेस बघा टोटल किती आहेत इथे. खाली 3 आहेत, 1 2 आणि 3. खालच्या 3 एजेस बरं का. वरच्या बघा 1 2 आणि 3 एजेस आणि उभ्या एजेस किती 1 2 आणि 3. 3 + 3 + 3 9 आहे. इथे जर बघितलं तर एजेस बघा 1 2 3 4 5 आणि 6 एजेस आहे, म्हणून इथे लिहिलं 6. नंबर ऑफ व्हर्टायसिस. व्हर्टायसिसचा जर विचार केला तर व्हर्टायसिस बाबा किती आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस. व्हर्टिकल फेसेस म्हणजे उभे. इथं बघा व्हर्टिकल फेसेस बघा समोर तुम्हाला एक या ठिकाणी इथं दिसतोय. समोर एक तुम्हाला हा रेक्टँगल दिसतो, हा एक. त्याच्यानंतर हा बघा या उजव्या बाजूचा एक आणि पलीकडच्या डाव्या बाजूचा एक. इथं 3 असणार आहेत आणि इथं पण उभे 3 असणार आहे. हा बघा एक या साईडचा एक, डाव्या बाजूचा एक, उजव्या बाजूचा एक आणि समोरचा एक. इथे सुद्धा तुम्हाला 3 व्हर्टायसेस 3 व्हर्टिकल फेसेस आपल्याला असणार आहे. आता आपण इथं ह्यांचे आन्सर बघू, हे बाकी जाऊ द्या. इथे बघा प्रिझमचा जर विचार केला तर स्क्वेअर आहे. इथं जर तुम्ही बघितला बॉटम स्पेस स्क्वेअर आहे आणि इथं सुद्धा बॉटम स्पेस स्क्वेअर आहे. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याकडे नंबर ऑफ व्हर्टायसिस. व्हर्टायसिस बघा 1 2 3 4. वर 4 आहे, खाली बघा 1 2 3 4, खाली 4. 4 + 4 किती झाले बाबा आपल्याकडं 8 झाले. बरोबर 8 झाले इथं व्हर्टायसिस. पिरामिडमध्ये किती व्हर्टायसिस असणार 1 2 3 आणि 4. खाली 4 आणि एक वर झाला 5 झाला. आता नंबर ऑफ एजेसचा जर तुम्ही विचार केला किती एजेस या ठिकाणी आहेत, एज किती आहेत या ठिकाणी बघा. पहिले वरती बघा 1 2 3 4 वर आहेत. खाली बघा 1 2 3 4 खाली आहेत आणि उभे किती 1 2 3 आणि 4 उभे आहेत. टोटल 12 झाले. आणि इथं जर बघितलं तर खाली 4 असणार आहेत, 1 2 3 4 खाली आहेत आणि त्याच्यानंतर हे जे 4 पॉईंट आहेत हे 4 पॉईंटला जोडणारा 1 2 3 आणि 4 4 + 4 8 इथं आपल्याकडे एजेस असणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी या पिरामिडमध्ये जर बघितला स्क्वेअर पिरामिडमध्ये 8 या ठिकाणी एजेस असतात. प्रिझम आता इथं बघा खाली बघा नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस. उभे फेस किती आहेत इथं. इथं तुम्हाला यामध्ये जर बघितलं तर इथे उभे फेसेस 4 दिसतात आणि इथे पण उभे फेसेस 4 असणार आहेत. ओके. 4 उभे फेसेस हे असे ट्रायंगल जे आहेत ना उभे 4 असणार आहेत व्हर्टिकल. त्याच्यानंतर नंबर ऑफ बॉटम अँड टॉप फेसेस. आता इथं बघा बॉटमला एक फेस आहे आणि टॉपला एक फेस आहे, असे टोटल 2 फेसेस आहेत. इथं फक्त बॉटमला फेस आहे, टॉपला फेस नाहीये, म्हणजे इथं 1च आला. आता इथं बघा पेंटागॉनल प्रिझम आणि पिरामिड बघू. पेंटागॉनल म्हणजे इथे बघा याचा जर तुम्ही विचार केला याचा बॉटम स्पेस कसा पेंटागॉनलच आहे. पेंटागॉनल दोघांचा पण सेम पेंटागॉनल आहे. नंबर ऑफ व्हर्टायसिस बघा इथे बघा इथं वर बघा 1 2 3 4 5 वर व्हर्टायसिस आहे, खाली 5 टोटल 10 व्हर्टायसिस. इथं जर बघितलं तर खाली 5 असणार आहेत आणि वर एक टोटल 5 टोटल 6 व्हर्टायसिस असणार आहेत इथं. ओके. 5 लिहिले चुकून मी. टोटल या ठिकाणी इथं 6 व्हर्टायसिस असणार आहेत. तुम्ही जर एजेस बघितला तर बघा इथं वरती किती 1 2 3 4 5 वरती एजेस आहे, खाली 5 असणार आणि उभ्या ज्या एजेस आहेत त्या 5 असणार आहे. अशा 15 एजेस इथं दिसतील. आणि इथं जर बघितलं तर खाली 5 एजेस आहेत आणि इथं वरती बघा अशा प्रकारे जोडलेल्या त्या 5 एजेस, म्हणजे इथं 10 एजेस असणार आहे. नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस इथं किती असणार आहे बघा. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, 4 आणि 5. 5 या ठिकाणी 5 जे आहेत ते व्हर्टिकल फेसेस असणार आहे आणि इथे सुद्धा व्हर्टिकल फेसेस तुम्हाला 5 दिसतील.
टॉप अँड बॉटम स्पेसेस. बघा इथं बॉटमला एक असणार आहे, टॉपला एक असणार आहे, 2 असणारे फेसेस आणि इथं फक्त बॉटमलाच एक फेसेस आहे, म्हणजे इथं 1 फेस असणार आहे. अशा प्रकारे हा जो चार्ट आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकताय. हा बघून घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, व्यवस्थित. आता पुढचा बघा, हा प्रश्न पण खूप सोपा आहे. याच्यामध्ये कंप्लीट द टेबल बाय, इथे आपल्याला फक्त हा टेबल जो आहे तो कंप्लीट करायचा आहे बरं का. नीट समजून घ्या. कंप्लीट द टेबल बाय रायटिंग नेम्स ऑफ शेप्स दॅट अपीअर इन सराउंडिंग एरिया. आता हा जो शेप आहे कोनचा दिसतोय बरं का. कोन म्हणजे कसा, तुमच्याकडे आईस्क्रीमचा जो कोन असतो तो कोनच्या शेपचा असतो. जोकरनी घातलेली टोपी कोनच्या शेपची आहे आणि हा मंदिराचा एक कळस आहे, हा पण कोनच्या शेपचा आहे. आता इथे बघा, ही जी पाण्याची टाकी आहे ही सिलेंडरच्या शेपमध्ये. ही कुठल्या शेपमध्ये बाबा, सिलेंडरच्या शेपमध्ये. पाण्याची टाकी असेल, नळ असेल, पाईप असेल किंवा पेनाची रिफिल असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी, पाणी पिण्याचा जो ग्लास असेल, या सगळ्या ज्या गोष्टी त्या सिलेंडरच्या फेसमध्ये सिलेंडरच्या या ठिकाणी शेपमध्ये असतात. बघा अशा प्रकारे मी इथं बाजूला एक सिलेंडरचा शेप काढलेला आहे या शेपमध्ये. त्याच्यानंतर हा जो बॉल आहे तो स्पेअर. बघा क्रिकेटचा बॉल असेल तो स्पेअरच्या आकारातला आहे. मार्बल असेल ती स्पेअरच्या आकारातली आहे किंवा आपले अर्थ असेल ती स्पेअरच्या आकाराची आहे. क्रिकेटचा बॉल जो आहे तो स्पेअरच्या आकाराचा आहे. तर हे जे सगळे आकार आहेत ते स्पेअरचे आकार आपल्याकडं असणार आहेत. पुढचा बघा, या ठिकाणी हा बघा, हे जे ट्री आहे, क्रिसमस ट्री किंवा काय असेल ते, तर याचा जो आकार आहे तो कोनचा आकार आहे बरं का. कोन हा आकार आणि हा जो आकार आहे, हे दोन्ही आकार सेम आहेत. हे दोन्ही सुद्धा आकार कशाचे आहेत, तर कोनचे आकार आहेत. त्याच्यानंतर ही जी बुक आहे, नोटबुक. आता या नोटबुकमध्ये बघा, तर तुम्ही जर नीट बघितलं तर क्युबॉइड नोटबुक कशामध्ये बाबा, क्युबॉइडच्या या शेपमध्ये आहे. तर नोटबुक तुमची क्युबॉइडच्या शेपमध्ये असणार. माचीस जी आहे ती सुद्धा क्युबॉइडच्या शेपमध्ये असणार आहे. त्याचबरोबर एखादा डबा असेल, बॉक्स असतो बघा, गिफ्ट पॅक करतो आपण, तो सुद्धा तुमचा क्युबॉइडच्या शेपचा असणार आहे. ओके, तर या ठिकाणी क्युबॉइडचा जो शेप आहे हा एवढा व्यवस्थित लक्षात घ्या, CUBOID. ओके, ई पुढे येणार नाही. हा झाला क्युबॉइडचा शेप. ओके, बघा अशा प्रकारे असते. इथे मी एक काढली डायग्राम क्युबॉइडच्या शेपची, तर ही जरा नाही आली व्यवस्थित. बघा इथे काढूयात. हा जो शेप आहे हा क्युबॉइडचा शेप आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. प्रॅक्टिस सेट आपण 1.1 बघितलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 जो आहे आपल्याकडे इथे खाली बघा, हा 1.2 जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण बघूयात. आता पुढचाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. तुमचा दिवस शुभ जावो. धन्यवाद.